फळाची शोभा पण तर वाढवतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृणाली. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काही खास आहे, कारण आज मी तुम्हाला माझे सगळे दिव्याचे कलेक्शन दाखवणार आहे. तर हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्याला आपल्याला आपल्या घरातली सगळी दिवे हे स्वच्छ धुवावी लागतात, स्वच्छ साफ करावी लागतात. तर हे दिवे मी त्याच्यासाठी काढले होते. तर विचार केला का इतकं कलेक्शन झालेलं आहे, तर का नाही तुमच्यासोबत शेअर करावा. मी हे दिवे स्वच्छ करण्यासाठी काढलेले आहेत, पण मी हे तुमच्या स्वच्छ करण्याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर करते. तर काही दिवे हे पारंपरिक दिवे आहेत आणि काही मॉडर्न आहेत. हे जसे मला जसे आवडले, जसे मला लोकल मार्केटमधून भेटले, जसे काही ऑनलाईन पण घेतलेले आहेत, काही लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत. तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये करा, मी तुम्हाला नक्कीच डीएम करेन. तर ह्याची सुरुवात अशी झाली होती का सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा माझ्याकडे मोस्ट ऑफ असे काही दिवे नव्हते. पूजा करायची असेल तर मला एक 2 असे दिवे होते ते लावायचे होते आणि मला पूजा मांडणी करायची खूप हौस आहे आणि त्याच्यात मी खूप सारे दिवे लावते. जेव्हा पण मला ही पूजा करायची होती तर मला माझ्या आईकडे मागावे लागायचे आणि मग ते मागितल्यानंतर काही दिवे माझ्याकडेच राहायचे आणि जेव्हा माझ्या आईकडे पूजा असायची तेव्हा ते तिला मिळत नव्हते वेळेवरती. तर मग असंच 1-2दा झाल्यानंतर मी विचार केला का हे आपल्याला तर लागणारच आहे, तर मग का आपण घेऊ नये? तर मी 1 घेतले, 2 घेतले. मग आता मी असं ठरवलंय का काहीतरी असेल तेव्हा जेव्हा घरात नवीन कोणतं तरी फेस्टिव्हल असेल तेव्हा काहीतरी एक एक दिवा कोणताही मला आवडेल तो मी घेत जाईल. तर हे जे दिवे आहेत हे असं नाहीये का मी ॲट द टाईम घेतलेले आहेत. हे जसं-जसं मला जमत गेलं तसं-तसं मी घेत गेली आहे. तर हे एकाच वेळेला घेतलेले नाहीयेत. हे 3-4 वर्ष अगोदरपासून घेतलेले माझ्याकडे दिवे आहेत, जे मी जपून ठेवलेले आहेत. प्रॉपर वापरते, प्रॉपर स्टोअर करते. तर तेच दिवे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो तर सुरुवात करूया माझ्या फर्स्ट दिवेच मॉडर्न दिवा आहे आणि तो मी आताच रिसेंटली महालक्ष्मीची पूजेला घेतला होता 4थ्या गुरुवारी आणि तो दिवा आहे हा. सुंदर असा दिवा आहे. हे मी असे सोबत घेतले होते. हे ऑनलाईन घेतलेला हा दिवा आहे. तो या दिव्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला एक अशी बेल आहे सुंदर, ती अशी वाजते. त्याच्यानंतर हा जो शेप आहे हा सोन्याचा शेप आहे. तुम्ही बघू शकता आणि ह्याचे बीट्स अगदी सुंदर आहे आणि हे मी खूप वेळा हा वॉश केलेला आहे आणि क्लीन करताना असं नाहीये का हे पडणार वगैरे तिथले दिवे नाहीयेत. हे एकदम फिक्स केलेले आहेत. हा थोडा महाग घेतला होता मी ऑनलाईन दिवा आणि ह्याची डिझाइन बघा खूप सुंदर आहे आणि ही दोन्ही साइडला आहे. तुम्ही असाही दिवा लावू शकता आणि हा असाही लावू शकता. हा असा खूप सुंदर असा दिवा आहे आणि एक सुंदर असा मोर आहे इथे बसलेला आणि त्याच्यावर अशी एक पिंक कलरची अशी बीड्स लावलेले आहेत तिथे आणि हा जसं जसा हवा येते तर हा असा बेल ही वाजते. असं खूप सुंदर असा दिवा आहे आणि ह्याला डिफॉल्ट असा टेबल आहे त्याच्यावरती हा असा फिक्स केलेला आहे. असा खूप सुंदर असा दिवा आहे. तर हा तुम्ही सजावटीसाठी पण यूज करू शकता आणि पूजेमध्ये पण यूज करू शकता. सध्या मी हा पूजा नसताना मी हा फक्त सजावटीसाठी माझ्या हॉलमध्ये ठेवलेला आहे. खूप सुंदर वाटतं. नेक्स्ट दिवा आहे ही समई आहे. ही मी लक्ष्मीपूजनला घेतली होती 2 वर्ष आधी. कारण माझ्याकडे एकही समई नव्हती. तर बाकी ज्या समई असतात त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी समई आहे. की ह्याच्यावर असं सुंदर असा मोर आहे आणि ही खूप अशी मजबूत समई आहे. त्याच्या बॉटमला पण डिझाईन बघा, अशी युनिक अशी डिझाईन आहे. तुम्ही बघू शकता आणि ह्याचं जे वाट ठेवतात ते पण अशी युनिक आहेत. जे कॉमन समई असतात त्याच्यामध्ये जसे असतात तसे नाहीयेत. डिफरंट आहे आणि ह्याचे मोर पण एकदम असे मजबूत आहेत. बघू शकता. ही लक्ष्मीपूजनला मी घेतली होती.
खूप सुंदर आहे त्या समय लावल्यानंतर तर खूप सुंदर दिसतात. नेक्स्ट समय आहे कमळ दिवे. हे पण मी मार्गशीर्ष महालक्ष्मीला दुसऱ्या का तिसऱ्या गुरुवारी घेतले होते. ते पण 2 घेतले होते. मोस्ट ऑफ माझ्याकडे जे दिवे आहेत ते 2च असतील. मी असं सिंगल वगैरे खूप कमी घेते. आहेत पण खूप कमी आहे. मोस्ट ऑफ हे जोडीनेच घेतलेले आहे. जितके पण कमळ दिवे आहेत मी हे महालक्ष्मीलाच घेतले आहेत मार्गशीर्ष गुरुवारला. आणि माझं असतं का प्रत्येक गुरुवार हा काहीतरी स्पेशल असलं पाहिजे आणि प्रत्येक पूजा ही वेगळी असली पाहिजे. सो थोडंसं युनिक करते मी दरवेळेला. तुम्ही बघू शकता अजून लेबल पण नाही काढलेत. मी फक्त एकच गुरुवारी ह्याला यूज केलेले आहे. असा मस्त कमळचा शेप आहे त्याला आणि हे पण खूप मजबूत आहे. शाईन पण बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर वाटतात हे लावल्यावर. समय म्हणजे पुढचे दिवे आहेत ते खूप खास आहेत आणि मी त्या दिव्यांच्या प्रेमात आहे. हे बघा क्यूट असा दिवा आहे हा आणि खूप युनिक आहे. मी माझ्या हॉलमध्ये हे डेकोरेशनसाठी वापरते कारण मला ह्याची डिझाईन खूप सुंदर वाटते. बघू शकता तुम्ही. हे पण मी मार्गशीर्ष गुरुवारच्या तिसऱ्या गुरुवारी आय थिंक घेतले होते. खूप सुंदर आहेत. लावल्यानंतर तर हे खूप सुंदर. ही आपली पूजाची एकदम शोभा वाढवते. या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या दिव्याला असा हे चंद्र कोर सारखी आहे आणि त्याच्यानंतर हा इथे कोर आहे. छोटस दिवा आहे पण खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. हा दिवा मी ऑनलाईन घेतला होता आणि जसं मला जेव्हा हा ऑनलाईन दिसला तर मग मी लगेच ऑर्डर केला होता. हा जास्त काही असा महाग पण नाहीये. खूप सुंदर आहे हा दिवा. नेक्स्ट दिवा आहे हा छोटासा दिवा आहे. हा सिंगलच दिवा आहे. मला ह्याची डिझाईन खूप सुंदर वाटली आणि माझ्याकडे असा एकही दिवा नव्हता. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हा. पण हा मला एकच सिंगलच मिळाला. मी ऍक्च्युली जोडीसाठी ट्राय केलं होतं पण अवेलेबल नव्हता. हा ऑनलाईन घेतला होता मी. मला लिंक हवी असेल तर मला DM करा. खूप सुंदर आहे दिवा. छोटासा आहे पण खूप सुंदर. त्यानंतर आहे ह्या समई. छोट्या समईच्या सुरुवातीला माझ्याकडे ह्याच होत्या. त्याच्यानंतर मग मी त्या मोठ्या घेतल्या. सुरुवातीला माझ्याकडे समई नव्हत्या तर मी त्या छोट्या समई लावत होते. तेव्हा हे मी घेतल्या होत्या. हे पण खूप सुंदर आहे. त्या समईच्या पुढे मी ह्या समई पण लावते कधी कधी पूजेमध्ये. सो हे पण खूप सुंदर आहे. पण ह्या खूप कॉमन समई आहेत. ज्या आपल्या रेग्युलर समई असतात तशाच आहेत. पण हे मी खूप कधीच घेतले होते. त्यानंतर आहेत हे 2 दिवे. तर हे मार्गशीर्ष मध्येच मी घेतले होते. त्या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात खूप असा तेल राहतो. त्याच्यामुळे जर तुम्ही हा दिवा सकाळी लावला असेल तर हा नेक्स्ट डे मॉर्निंग पर्यंत ऍज इट इज राहतो. दिसत नाही आणि मला मार्गशीर्ष गुरुवारसाठी असेच दिवे पाहिजे होते. कारण मी सकाळी ऑफिसला पूजा करून जाते आणि जेव्हा संध्याकाळी येते तिथपर्यंत मला ते दिवे असे प्रज्वलित हवे असतात. म्हणून मी हे दिवे घेतले होते. हा मार्गशीर्ष मध्येच घेतला होता. पहिल्या गुरुवारी आय थिंक घेतला होता. कारण हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला ते वारंवार असं तेल वगैरे टाकायची गरज नाही लागत. एक टाइम तेल टाकल्यानंतर पण हा फुल डे 24 आवर हा दिवे चालू होतात. सो तुम्हाला वेगळं काही असं बघायची गरज नाही लागत. असे हे सुंदर दिवे आहेत. आणि हा शेप वेगळा असल्यामुळे हे दिवे मी घेतले होते.
नेक्स्ट दिवे आहे ते मी आषाढी एकादशीसाठी घेतले होते. ते छोटे छोटे क्यूट दिवे, तर शेप तर क्यूट आहे. जनरली मी हे देवघरात पण वापरते. एक तेलाचा दिव्यासाठी आणि एक तुपाचा दिव्यासाठी. तर जनरली हे 2 लागतात. सो मी हे 2 असे घेतले होते. क्यूट दिवे. तुम्ही बघा अजून लेबल पण नाही काढलेत. हे मी DMart मधून घेतले होते आणि खूप चीप रेटमध्ये होते. इतके काही महाग नाहीये. तर शेप खूप सुंदर आहे आणि तेल पण भरपूर राहते. म्हणजे तुम्ही सकाळी लावून केले असतील तर संध्याकाळच्या दिवेपर्यंत ते राहतं. असे हे क्यूट दिवे आहेत. नेक्स्ट आहे कुबेर दिवा. हे ऍक्च्युली 2 आहेत माझ्याकडे, पण आता मला भेटत नाहीये. सो मी तुम्हाला एकच दाखवते. तर हे दिवे मी घेतले होते लक्ष्मीपूजनच्या दिवशी. कारण आपण कुबेराची पण पूजा करतो. तर तेव्हा मी हे दिवे घेतले होते. खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन. ही डिझाईन खूप सुंदर आहे. तर लक्ष्मीपूजनसाठी मी हे घेतले होते. माझे मोस्ट ऑफ दिवे हे लक्ष्मीपूजन नाही तर महालक्ष्मीलाच मी घेते. कारण माझ्याकडे मोठी पूजा मी मांडते त्यांची. हे दिवं आहे. नेक्स्ट दिवे आहेत ते पण कुबेर दिवेच बोलतात त्यांना. पण हे असे माझ्याकडे 3 आहेत. मी हे ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि जेव्हा मी ऑर्डर केले तेव्हा एका ऑर्डरमध्ये हे सिंगलच हा दिवा आला होता. सो मला हे एवढे आवडले तर मी पुन्हा हे ऑर्डर केले आणि हे असे 2 मिळाले मला. तर आता माझ्याकडे टोटल 3 दिवे आहेत. ते पण कुबेर दिवे आहेत. हे मी मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या पूजेला ऑर्डर केले होते. सुंदर डिझाईन आहे त्याची. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं डिझाईन आहे. ते पण कुबेर दिवेच आहेत. पण पण वेगवेगळ्या डिझाईनचे असतात. सो हा एक असा आहे. पण खूप सुंदर दिवे आहे. बघू शकता. नेक्स्ट दिवा आहे. जसे आपल्या जुन्या समयी कशा असायच्या तशा आहेत. हे दिवे आहेत आणि जसं मी हे ऍक्च्युली हे लोकल मार्केट मधून घेतले होते आणि जसे हे दिवे मी त्या मार्केटमध्ये बघितले, तो मी ठरवलं होतं का नेक्स्ट मार्गशीर्षला पहिल्या बुधवारी मी हा दिवा घेणार. सो जसा गुरुवार स्टार्ट झाले तसे मी आदल्या दिवशी जाऊन हा दिवे घेऊन आले होते. सो मार्गशीर्षातला पहिला गुरुवार मी हे दिवे लावले होते. खूप सुंदर दिवे आहेत आणि जशी आपली समई असते त्याच प्रकारे आहे, पण थोडीशी डिफरंट डिझाईन आहे. ती मला क्लीन करायची आहे थोडीशी. मी ते क्लीन करण्याच्या अगोदरच तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे आणि छोटेसे आहे. तेल पण भरपूर राहते त्याच्यामध्ये. असे युनिक असल्यामुळे मी हे दिवे घेतले होते. हा एक दिवा आहे जो सिंगल आहे आणि आमच्याकडे जर वास्तुशांती वगैरे असेल तर हे असं आपलं काहीतरी गिफ्ट देतात, रिटर्न गिफ्ट. त्यामध्ये हा मिळालेला आहे. पण हा खूप क्यूट आहे. पण हा सिंगलच आहे. मी त्या 2 समयांच्या मध्ये ज्या माझ्या छोट्या समयी आहेत त्याच्यामध्ये कधी-कधी ह्यांना असं मध्ये ठेवून स्पेशली असं लावते. कारण मला खूप क्यूट आहे आणि मला खूप आवडतं. नेक्स्ट दिवा आहे. हा पण सिंगलच दिवा आहे. सुरुवातीला मी असे सिंगलच घेत होती. पण नंतर मला समजलं का आणि ते असं दिवे लावायला पाहिजे. तर मग तेव्हापासून मी हे सुरुवात केली 2-2 घ्यायची. पण आता हे जे जुने आहेत दिवे, तर कधीतरी पण लावते. असं नाहीये का नाही लावत. देवघरात कधीतरी लावते अशी दिवे. ह्याची डिझाईन पण थोडी युनिक होती आणि देवघरात मला असेच दिवे हवे असतात जे खूप तेल टाकून सकाळी लावले तर ऍटलीस्ट संध्याकाळपर्यंत राहायला पाहिजे. सो मी असेच दिवे घेते ज्याच्यात खूप तेल राहील. सो त्याच्यातला हा एक दिवा आहे. खूपसा.
थोडे पैसे जातात दिव्यामागे, पण ठीक आहे. आपल्या घराची शोभा पण तर वाढवतात. नेक्स्ट आहे हा अ, गणपती आणि लक्ष्मीचा दिवा, जो मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता. पण हा लक्ष्मीपूजन मांडते मी दरवर्षी. त्याला आय थिंक 2-3 वर्ष झाले. पण हा खूप सुंदर दिवा आहे. बघू शकता. मी ह्याच्यात ऍक्च्युली ऑइल ऍड नाही करत. आपले जे वॅक्सचे दिवे असतात तो एक दिवा फक्त ठेवते. खूप सुंदर वाटतात. नेक्स्ट दिवे आहे असे छोटेसे दिवे आहेत. एकदम छोटेसे आहेत. तर लक्ष्मी महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार असतात तेव्हा आवळ्याचे दिवे करतात. तर ते जनरली आवळ्याचे दिवे ठेवायचे कसे, तर त्याच्यासाठी मी हे दिवे घेतले होते. असे माझ्याकडे 5-6 दिवे आहेत. सो मी 7 नाहीतर 5 असे आवळेचे दिवे ह्याच्यावर ठेवते, आवळा ह्याच्यावर ठेवते आणि मग त्याच्यावरती तुपाचा दिवा लावते. तर हे परफेक्ट आहे त्याच्यासाठी. एकदम परफेक्ट आवळा ह्याच्यामध्ये बसतो. तर हे तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशीही लावू शकता. आणि आवळा हा लक्ष्मीला प्रिय असतो. तुम्ही एक गुरुवार जो असतो ते आवर्जून आवळ्याचे दिवे आवळ्याचे दिवे लावतेच लावते. सो त्यासाठी हे क्यूट क्यूट दिवे घेतले होते. नेक्स्ट दिवा आहे कमळ दिवा. देवदास पिक्चर मध्ये ऐश्वर्या रायनी जे दिवे घेतले होते त्यानंतर हे ट्रेंड आले होते कमल दिव्याचे. त्यावेळेला हा सिंगलच दिवा होता, तो मी घेतला होता. आय थिंक हा डीमार्ट मधून घेतला असेल मी. मला एक्झॅक्टली माहिती नाहीये कारण त्या दिव्याला तरी झाले असतील 4-5 वर्ष. खूप सुंदर आहे हा दिवा. त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता खूप तेल घालते. सकाळी जर तुम्ही लावून ऑफिसला जात असतील तर संध्याकाळपर्यंत हा दिवा तसाच राहतो. मला ऍडिशनल तेल वगैरे टाकायची गरज नाही लागत. तुमच्याकडे कधी नवरात्र वगैरे असणार नाही तर गणपती असेल तर असे दिवे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला वारंवार तेल टाकायची गरज नाही लागत. असे दिवे मी जनरली वापरते नवरात्रात सुद्धा. चा दिवा आहे हा जम्बो दिवा आहे. सो हा नवरात्रासाठीच घेतला होता मी स्पेशली. 9 दिवस आपल्याला भरपूर असं दिवा कंटिन्यू प्रज्वलित राहायला हवा म्हणून. So, मी ऑफिसला जाते तर लक्ष द्यायला थोडं डिफिकल्ट होतं. सो सकाळी मी हा पूर्ण असा भरून देते पाने. संध्याकाळपर्यंत येईपर्यंत हा सुरूच असतो आणि मग संध्याकाळी आपण थोडस ऍड करावं लागतं. तरी पण हा जरी मी सकाळी जर हा 5ला लावला असेल तर हा परत आय थिंक रात्री 8-9 वाजेपर्यंत हा कंटिन्यू सुरू असतो. मोठा पण आहे दिवा आणि ह्याच्यावरती काच काच पण आहे आणि त्याच्यावर त्याचं झाकण पण आहे. हा दिवा मी नवरात्रीसाठी स्पेशली घेतला होता. माझ्यासाठी नवरात्रीसाठी मी दुसरा पण दिवा घेतलाय पण तो आज मी असं काढला नाहीये. तो मी तुम्हाला दाखवेन. माझ्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. तसा हा दिवा होता. नेक्स्ट दिवा पण तसाच आहे. सेम फुल दिवा आहे हा. हा पण सेम कमळाचा शेप मध्ये आहे. त्यावेळेला ही डिझाईन खूप ट्रेंडिंग होती. तर माझ्याकडे असे भरपूर दिवे आहेत म्हणून मी घेतले होते. हा पण दिवा सेम नवरात्रीसाठीच घेतला होता मी. प्रत्येक नवरात्रीला मी एक वेगळा दिवा लावते. सो हा 1 वर्ष घेतला होता. पण मोठा आहे भरपूर त्याच्यामध्ये पण भरपूर तेल घालते. हा एक असा दिवा आहे. त्यानंतर हा दिवा आहे. असे दिवे माझ्याकडे भरपूर आहेत. हे लक्ष्मीपूजनला नाही तर नवरात्रमध्ये मी अष्टमीला वगैरे हे 8 दिवे लावते कंटिन्यू असे. तर असे माझ्याकडे 8-12 असे दिवे आहेत. प्लस मी हे वाण म्हणून पण दिले आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे असे दिवे भरपूर आहेत. सो रेंज पण कमी असते. तुम्ही वाण म्हणून पण हे दिवे देऊ शकता. प्लस तेल पण भरपूर राहते. रोजच्या पूजेसाठी हा दिवा एकदम परफेक्ट आहे. दिसायला पण खूप गोड आहे.
हा एक दिवा आहे. आता हा शेवटचा दिवा आहे. हा धूप करण्यासाठी हा दिवा घेतला होता मी. धूप नाहीतर आपण कर्पूर आरती करतो. त्याच्यासाठी हा धूपचा दिवा आहे. रेग्युलर रोज मी गुरुवारी नाहीतर शुक्रवारी यावर्जून कापूर आरती करते. थोडा हँडी आहे, तर मला तसा हवा होता. माझा पंचारतीचा पण दिवा आहे माझ्याकडे, पण तो थोडा हेवी आहे. तर मी हा दिवा घेतला होता, जो खूप हँडी आहे, लाईट वेट आहे. सो इझिली तुम्ही पूजा वगैरे करू शकतात आणि पूर्ण घरात वगैरे कापूर आरती वगैरे तुम्हाला फिरवायची असेल, तर तुम्ही फिरू शकतात. त्यासाठी आम्ही असा एक कुंदन घेतला होता, जो रेग्युलर यूज आपण करू शकतो. सो हे सारे होते माझे दिव्यांचे कलेक्शन. मला सांगा तुम्हाला माझ्यातला कोणता कलेक्शन मधला कोणता दिवा तुम्हाला आवडला? सो कमेंट करून सांगा आणि माझ्याकडे जे दिवे आहेत जर तुमच्याकडे पण असतील तर प्लीज ते पण मला कमेंट करा. आणि हा या दिव्यांमधली जर कोणती लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सांगा. त्यातले काही दिवे मी ऑनलाईन घेतले होते आणि काही लोकल मार्केटमधून घेतले. तर जर पॉसिबल असेल तर तुम्ही मला डीएम करा, मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच डीएम करेल लिंक. सो असे होते माझे दिव्यांचे कलेक्शन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझे दिव्यांचे कलेक्शन आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग.